तर हाय हॅलो, आमच्या गावामध्ये आज पाऊस पडलेला आहे आणि दुपारपासूनच पाऊस झाला सुरू, पण जास्त नाही, थोडासा पडला, चिखल वगैरे झालेला आहे. तर मी आता भांडे घासून घेतलेले आहेत आणि संघर्षाने चहा केला आहे. तर आता मी चाय पिते आणि मासे पण आणलेले आहेत घरात. आता माशाची आधी चहा घेते, कारण का बाहेर थंडी पाऊस पडल्यामुळं गारवा पण वाटत आहे. इथे मी भाकरी करून घेत आहे आणि बाळ पण माझ्यासमोर बसलेला आहे, कारण का त्याला आता बाहेर बसायचं म्हटलं की नको म्हणतो, कारण का बाहेर पाऊस पण पडलेला आहे आणि लाईट आत्ताशी आलेली आहे. तर मी तुम्हाला याच्या आधीची माशाचा जो मसाला घेतला आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी सांगू शकले नाही, कारण का लाईट नव्हती आमच्याकडे. आताच लाईट आली, तर मग ह्याला फक्त मसाला वगैरे लावून मीठ वगैरे टाकलेलं आहे, चटणी पण टाकलेली आहे याच्यामध्ये. हे बघा, सगळंच असं त्याच्यामध्ये मीठ मिरची असं मुरलं असं माशामध्ये म्हणून मी ठेवलेलं आहे. आणि 2-4 मला भाकरी करून घ्यायच्यात. म्हटलं जरा ह्याला वेळ लागेल आणि लेकरं पण झोपतील लवकर, म्हणून मी असं ठरवलं की आधी भाकरी करून घेते आणि नंतर भाजी करून घेते, कारण का ह्या भाजीला खूप वेळ लागतो. भाकरी पण जास्त करायच्या नाहीत, मला फक्त 4च भाकरी करायची, कारण का आम्ही घरामध्ये फक्त 4जणच आहोत खाणारे. बाळाचं तर काय, बाळ तर बसलं आहे, नको म्हणतो जेवायचं, कारण का त्याला फिश पण खूप आवडते, पण आज त्याला फिश खायचा मूड नाही. तो खेळतो तोपर्यंत माझ्या पण आता झाल्या 3 भाकरी करून घ्यायच्या झालेल्या आहेत. मासे वगैरे धुवून ठेवलेले आहेत आणि आई आली होती, 2 दिवस राहिली जो माझ्यापाशी आणि गेली. कारण आई आली त्यावेळेस पण मी मासे आणले होते, पण फ्राय वगैरे केलेली नव्हती. आईला फ्रायच आवडते, पण फ्राय करण्यासाठी वेळच भेटला नव्हता, कारण खूप उशीर झाला मला स्वयंपाकाला. आणि फिश फ्राय बनवायची म्हटलं की थोडासा वेळ लागतो, तर मी म्हटलं जाऊ द्या, झटपट आपली भाजीच बनवावी. तर आई तर म्हटली होती की भाजीच बनव, मग मी तिला भाजीच बनवली आणि जेवणं वगैरे आईने केले. तर त्याच्यातच माझी हे झालं, तर वेळ निघून गेला. तर आता बघा, आई कालच गेलेली आहे आणि दिवस असा बोर जात आहे, कारण काय आलती तो दिवस खूप 2 दिवस झालं चांगले गेले आणि करमत पण होते. तर ते सुद्धा माझ्यासमोर बसलेला आहे, तो बोलतो मला. आणि मग बसलेच आता तेल गरमवरती करायला ठेवलेलं आहे मी. इथं फिश वगैरे तळून घेते मी आणि बाळ पण बघा थोडंसं बसलेलं आहे खेळायला. लाईट पण सारखं जात होती, मग लाईट आता आली तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि याच्यात मी मासे इथे छान असे खुसखुशीत आणि खमंग मासे मी तळून घेतलेले आहेत आणि खूप छान फ्राय लागते. अशी पण केल्यास हे बघा, फ्राय वगैरे माझ्या लेकरांना पण खूप आवडते आणि मी बाळाला वगैरे चारत असते, कारण का दुसरं काही ते खात नाहीत. मी मासेच त्यांना चारत असते. बनवणार आहे. तर हे बघा छान असे तळून मी घेत आहे आणि भाजीला थोडंसं ठेवलेलं आहे मी, अशी माशाची पण भाजी कोण जास्त खाणार नाही, कमी बाळाची नक्की सांगा भाजी बनवणार आहे. आणि खूप उशीर झाला होता, कारण का लाईट गेल्यामुळे लाईटीची वाट बघत बसलो होतो आम्ही. आता लाईट आली तर पटकन घेते, कारण का लाईटीचा काही भरोसा नाही. तर हे बघा, मी पूर्ण मासे असे तळून घेतलेले आहेत. तर खूप घाई गडबडीने इथे मी मासे तळून घेतलेले आहेत, फ्राय वगैरे छान झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की